Welcome, friends. Today's topic is wildlife conservation, aims and necessity. So, wildlife that means all type of organisms, that means flora and fauna, which we can find in the forest, which are different from area to area. Sometimes fauna of one country it is similar to other, and sometimes it is markedly different. If that particular country it has certain type of boundaries which cannot be crossed. म्हणजे बघ सपोज एखादं मोठं वाळवंट आहे किंवा कुठला समुद्र आहे किंवा हे आपल्याकडे जसं हिमालय पर्वत सारखा मोठा एरिया आहे की त्याला कव्हर करू शकत नाही. सो दॅट्स वाय ॲट दॅट टाइम जो असेल तो एरिया त्याचा एकदम डिफरंट राहील. म्हणजे से फॉर एक्झाम्पल वी कॅनॉट फाइंड कांगारू आउट ऑफ द ऑस्ट्रेलिया. कारण त्या ऑस्ट्रेलियाला पूर्ण इट इज अ काइंड ऑफ आयलँड. त्यामुळे इट इज म्हणजे त्याला अवतीभोवती जे असेल इट इज विथ दॅट नॅचरल बॅरियर्स that animal cannot cross. At the same time, climate also has great role in the distribution of various animals and plants on the earth. Man has exploiting nature and its resources unlimitedly for his best possible life. म्हणजे आपल्याला जी कुठली पाहिजे गोष्ट ती आपण वातावरणातूनच घेतो फ्रॉम द एन्व्हायरमेंट. Country should have 25% area should cover with the forest. In our country it is 12 to 15%. I have used the book of ecology MP Aurora which is published in the 2004. So this figure may be different. About 5,000 important wild plants are becoming extinct due to cutting of forests. And if we are talking about the animal, so up to date, 245 species of animals has been extinct and 600 are more on the verge of extinction. And this is only due to that particular humans interfere in the wildlife or in the nature. So it is about the status of wildlife. हे बघ किती ॲनिमल आहेत, किती ॲनिमल एक्सटिंक्ट होत आहेत, याला कॉज काय, याला कॉज अल्टिमेटली कॉज इट इज द वी, इट इज ह्युमन बीइंग. So which are the aims of wildlife conservation? Indian wild fauna it is beautiful. In spite of rapid decline of forest, there exists a rich variety of wildlife. The conservation has following aims. First thing, what is meant by the conservation? Conservation म्हणजे बघा एखादी कुठल्या गोष्टीचा यूज करू नका हा नाही. कंझर्वेशन म्हणजे टू मेंटेन द स्टॉक, टू मेंटेन द रिझर्व स्टॉक. म्हणजे सपोज इफ वी आर फीडिंग ऑन द मँगोज, that means at that time we are feeding on the fruits, we are not cutting the mango trees. हे जे आहे इट इज कॉल्ड ॲज कन्झर्वेशन. म्हणजे आपल्याला त्याचा जो उपयोग आहे तो उपयोग आपण घ्यायचा, पण त्याचा जो काही त्याचा जे काही बॅलन्स आहे ते नेचरचं बॅलन्स किंवा तो स्टॉक अफेक्ट न करता इट इज कॉल्ड ॲज द कन्झर्वेशन. सो एम्स, first aim is to protect and preserve the rare species of plants and animals from extinction. ज्या रेअर स्पीसीज आहेत, ज्या दुर्मिळ आहेत, काही प्लांटच्या काही ॲनिमलच्या, त्यांना एक्सटिंक्ट होऊ द्यायचं नाही, त्यांना प्रोटेक्ट करणे. अँड वी कॅन प्रोटेक्ट इट ओनली इफ वी आर प्रोटेक्ट इन द वाईल्ड लाईफ. दोन्ही त्यात आले. टू प्रिझर्व द ब्रीडिंग स्टॉक, म्हणजे जनरली इट ऑकर्स ऑर इट इज डन बाय दॅट सम ट्रायबल कम्युनिटीज. म्हणजे काही अशी एरियाज आहे की दॅट एरिया शुड बी बॅन्ड बाय दॅट कम्युनिटी इटसेल्फ. सपोज एखादी नदी असेल, नदीमध्ये जर का ते फिशिंग करत असेल तर त्यावेळेला तो त्याचा एखादा एरिया असेल, तो एखादा एरिया तो स्ट्रिक्टली दे आर कीपिंग सेफ वेअर देअर डज नॉट ऑकर द दॅट पर्टिक्युलर फिशिंग. म्हणजे तो ब्रीडिंग स्टॉक जो आहे तो स्टॉक त्यांचा तो मेंटेन राहील. टू प्रिव्हेंट द डिफॉरेस्टेशन, जंगलतोड
स्टॉप करणे. टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर, निसर्गाचं जे बॅलन्स आहे रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर फ्लोरा अँड फौना तो मेंटेन करणे. अँड टू स्टडी द इकॉलॉजिकल रिलेशन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नॅचरल हॅबिटॅट. हा सर्व त्याचा these are the aims to of wildlife conservation. Then what is the necessity? Necessity, that means what type of benefits we are getting from the environment किंवा from the wildlife. So it is, first one is the consumption value. Consumption value, that means that all types of product which we are directly consuming. याच्यामध्ये बघा तुमची ऑल टाइप्स ऑफ फ्रूट, तुमचं म्हणजे ज्या कुठल्या ज्या सध्याच्या ज्या व्हरायटीज आहेत ज्या आपण फीड करतो, या सर्व व्हरायटीज आधी वाईल्ड व्हरायटी होत्या. मग त्यानंतर हायब्रिड व्हरायटी करून आपण त्याला कन्वर्ट केलंय. व्हॉट एव्हर इट इज, तुमचा व्हीट असो, राईस असो, एनी टाईप, या सर्व व्हरायटीज आधी वाईल्ड व्हरायटीज होत्या. मग त्यानंतर बाय सर्टन टाईप ऑफ वी कॅन से एक्सपेरिमेंट्स, त्यानंतर आपण त्यांना त्या टाईपमध्ये कन्वर्ट केलंय. सो ही जी असेल, इट इज द कन्झम्पशन व्हॅल्यू, ऑल टाइप्स ऑफ फ्रूट्स, ग्रेन्स, मीट, जे काही असेल ते नॉनव्हेज वगैरे, ऑल इट इज द विच वी आर or the human beings are, that means it is again including the timber, the consumption value. Next one, it is the economic value. Economic value, that means if we are taking certain, or it is from the point of view of economy. मी सपोज आता consumption value मध्ये आपण हनी घेऊ. So honey we can obtain from the wild or the forest, पण त्याचं का आपण सेल केला, so it is becoming the economic value. So in early civilization we are using, that means we are depend on the that particular wildlife. मी त्याचा पहिला ॲनिमल तुमचा डॉग, देन गोट, शीप, कॅटल, कॅमल, हॉर्स. डॉगला आपण सुरुवातीला पहिल्यांदा घेतलं की बुवा इट विल असिस्ट इन द हंटिंग. त्याप्रमाणे आपण सर्व ॲनिमल जे आहेत त्यांची म्हणजे फॉर द वेलफेअर ऑफ ह्युमन बिंग, जे घोडे, हत्ती, हे सर्व जे आहेत फॉर द इकॉनॉमिक पर्पज. दॅट मीन्स इफ वी आर युझिंग द ऑक्स, बैल आपण घेतलं बा आपलं शेती करण्याकरता, इट इज फ्रॉम फॉर द पॉईंट ऑफ इकॉनॉमिक पर्पज. ती तुमची येणार इकॉनॉमिक व्हॅल्यू. देन इट विल दिस प्रोव्हाइडेड मटेरियल फॉर क्लोदिंग, शेल्टर, म्हणजे गोट आहे, शीप आहे, skin, hair, wool, and also provided food such as meat, milk, eggs, for the point of view of we can say the sale. म्हणजे इकॉनॉमिक व्हॅल्यू मध्ये आपण त्याला वस्तूचं विक्री करून आपण पैसे कमावतोय. इट इज इकॉनॉमिक व्हॅल्यू. ऑल टाइप्स ऑफ प्रॉडक्ट्स विच वी कॅन ऑब्टेन फ्रॉम द फॉरेस्ट. मग त्यात तुमचे सर्वच आले, म्हणजे इन केस ऑफ हनी, द फ्रूट्स, ऑल टाइप. देन as a transporting agent, and wildlife yields timber, firewood, horn, these all things for the economic purpose. Then balance of nature. Balance of nature म्हणजे काय की बाबा, म्हणजे सपोज हर्बिव्होर ॲनिमल जे आहे त्यांची जर संख्या कमी झाली तर काय होईल, अल्टिमेटली दॅट टायगर्स और द लायन्स दे विल मूव टुवर्ड्स द ह्युमन सेटलमेंट्स. म्हणजे आपण तो मॅन इटर टायगर वगैरे आहेत, म्हणजे मॅन इटर टायगरच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत. जनरली दॅट मॅन इटर टायगर्स दे आर वी कॅन से विथ द ओल्ड एज दे आर अनेबल टू कॅच देअर नॅचरल प्रे. त्यांचे नॅचरल जे भक्ष्य आहे बा डिअर वगैरे, ते त्याला कॅच करणं म्हणजे कठीण होते. अँड सो ॲट दॅट टाइम मॅन इट इज समवॉट इझी फूड. भित्र आहे, पळण्याचा स्पीड कमी आहे त्यामुळे. सो आणि अदर थिंग काय की बा सपोज तिथले जे काही फूड आहे ते फूड जर त्याला अवेलेबल नसेल, सो ॲट दॅट टाइम इट विल एंटर इन टू द एरिया ऑफ ह्युमन बिंग्स and it will feed on the domestic species also. Again, if there occurs a decrease in the that predators, lion, tiger, ही जर का संख्या कमी झाली, so at that time
म्हणजे जे ॲनिमल जे आहेत, द ॲनिमल्स विच आर हर्बिव्हरस, म्हणजे शक्यतो आपण हे पाहतो की आपल्याकडे बुवा कधी-कधी बुवा हरणं येतात, ते शेतामध्ये एंट्री करतात, मग आपल्या पिकाची बुवा नासधूस करणार. कारण जो एरिया आहे, मग इकडे बुवा ते त्यांच्यावर फीड करणारे जे ॲनिमल्स आहेत, ते ॲनिमल्स नाही आहेत. जे जंगल आहे, त्या जंगलमध्ये फूड कमी आहे. सो दॅट्स व्हाय दे आर एंटरिंग इंटू अवर फार्म. सो इट इज ड्यू टू दॅट नेचरचं जे बॅलन्स आहे, ते बॅलन्स डिस्टर्ब झाल्यामुळं, कारण त्यांची जी हॅबिटॅट आहे नॅचरल, त्या हॅबिटॅटमध्ये फूड नाही आहे. सो दॅट्स व्हाय दे आर मायग्रेटिंग इंटू द agricultural land. The killing of snake for their skin allows the rat population will increase. म्हणजे जर बुवा तुम्ही म्हणजे ही जी आहे, म्हणजे जोपर्यंत म्हणजे आपण जर का टायगरची किल केली फॉर इट्स स्किन, फॉर इट्स टीथ, फॉर इट्स नेल, त्यामुळे काय आपण तुमची डिअरची संख्या वाढेल. मग डिअरची संख्या वाढली, त्यांच्यावर फीड करणं कोणी नाही आहे, त्यांची संख्या वाढणार. सो अल्टिमेटली दे विल एंटर इंटू द दॅट पर्टिक्युलर इन अवर ॲग्रिकल्चर लँड. सपोज आपण जर का बाबा डिअरची शिकार केली, मग त्यामुळे त्यांचं ते फूड कमी आहे, ते फूड संपलं. सो द टायगर विल एंटर इंटू ह्युमन सेटलमेंट. So to maintain wildlife should be conserved. Genetic resources. Wild genes are exist only in the wildlife. म्हणजे नेचरचा जो रूल आहे जे आपण शिकलो इन केस ऑफ द कॉम्पिटिशन, दॅट मीन्स नेचर हॅज इट्स ओन वी कॅन से एक्झाम इन विच दॅट कॉम्पिटंट जीन्स विल सर्व्हाइव्ह. म्हणजे टायगर असेल तर टायगर ज्याचा स्पीड चांगला, तो डिअरला कॅच करेल. म्हणजे डिअरचं स्पीड कमी किंवा ज्या डिअरचं स्पीड जास्त आहे तो सर्व्हाइव्ह होईल. जे चांगले जीन्स आहेत ते जीन्स त्या ठिकाणी फक्त फॉरेस्टमध्ये सर्व्हाइव्ह होतात. त्यामुळे ते जे जीन्स आहेत ते जीन्स प्रोटेक्ट करण्याकरता म्हणून वी शुड हॅव टू कन्झर्व द वाईल्ड लाईफ. नेक्स्ट वन एस्थेटिक एन्जॉयमेंट. एस्थेटिक दॅट मीन्स सर्टन थिंग्स ज्याचा यूज आपल्याला माहीत नाही, बट स्टील वी वॉन्ट टू कन्झर्व. म्हणजे आपण जेव्हा व्हिजिट देतो, सो वी वॉन्ट टू व्हिजिट, म्हणजे आपल्याला वाटली की आपण डेझर्टला व्हिजिट द्यावं, बट वी कंटिन्युअसली डिड नॉट वॉन्ट टू व्हिजिट द डेझर्ट. त्याऐवजी सपोज जर एखादी वाईल्ड लाईफ असेल, एखादं फॉरेस्ट असेल, तर ते फॉरेस्टला आपण भली जास्त वेळ आपल्याला व्हिजिट करण्याची इच्छा असेल, बिकॉज देअर इज प्रेझेन्स ऑफ द ब्युटी. जी आहे त्या ठिकाणी ब्युटी प्रेझेंट आहे. सो इट इज द एस्थेटिक एन्जॉयमेंट. देन एज्युकेशन. वाईल्डलाईफ हॅज इट्स ओन इफेक्ट ऑन ह्युमन बिंग्स. Visit to sanctuaries give education to students of schools and colleges, by which we can see its natural behavior. 100% आपण नॅचरल बिहेवियर आपल्याला झू मध्ये पाहायला मिळत नाही, बट इन दॅट वाईल्ड लाईफ वी कॅन सी इट्स नॅचरल बिहेवियर. देन सर्व्हायवल व्हॅल्यू. Every species plays an important role in maintaining the ecological balance. In maintaining an ecological balance, कारण प्रत्येक जी स्पीसीज आहे, दॅट इच अँड एव्हरी स्पीसीज इट इज डिपेंड ऑन द अनदर स्पीसीज. सो दॅट्स वाय जर एक स्पीसीज जर तुमची एक्सटिंक्ट होत असेल, सो अलॉंग विथ दॅट इट अफेक्ट्स द अदर बर्ड्स. देर इज वन बर्ड दॅट इज द डोडो. डोडो बर्डची त्यांनी कम्प्लिटली त्यांनी त्याला म्हणजे शिकार केली. सो दे फाउंड दॅट वन ऑफ द ट्री इन दॅट एरिया, त्याची जी काही संख्या, ती संख्या त्याची कमी झाली. So later on they know that when the seeds of that particular plants are passing through the alimentary canal of that dodo bird, only after that that plant or that seeds will germinate. म्हणजे हे जे असं कनेक्शन जे असते काही प्लांट, काही ॲनिमल आणि प्लांट मध्ये, त्यामुळं दे आर species, it is beneficial for the survival of the other species also. So that's why all animals should survive. Then scientific value. By this we can study the effects of certain
pollutants on the animal's body. Say for example, रिव्हर आहे, मग रिव्हरमध्ये जर आपण एखादा टॉक्सिक मटेरियल आपण रिलीज करतोय, मग त्या इफेक्ट, त्या टॉक्सिकचा इफेक्ट फिशवर काय होतोय, अँड अल्टिमेटली व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ ह्युमन बिंग, ही स्टडी आपण करू शकतो फॉर द सायंटिफिक पर्पसेस. इट इज सायंटिफिक व्हॅल्यू. देन ब्युटी, that means wildlife includes diversity that contributes a special way to the beauty of nature. म्हणजे प्रत्येक, सपोज जिराफ, मग त्याची एक वेगळी आयडेंटिटी, झेब्रा तो पुन्हा ॲनिमल वेगळा, अगेन दॅट डिअर इट इज अगेन डिफरंट, दॅट rhinoceros इट इज अगेन हॅज इट्स ओन ब्युटी, हिप्पोपोटॅमस आहे, देन सर्टन प्लांट्स, सो दे आर ॲडिंग द ब्युटी. And due to that all forest, they are one of the we can say tourist spot, and they are we can say expressing the environmental heritage. Social value, all plants are animals, many plants and animals, they have they are socially important. For example, banyan tree आहे, तुळस आहे, पिंपळ आहे, टायगर आहे, स्नेक आहे, यातले काही तुमचे जसे सपोज घुबड आहे, म्हणजे काही मग तुमच्या याच्यासाठी ॲज अ गुड ओमेन, बॅड ओमेन, बट दे हॅव दॅट सोशल व्हॅल्यू. वटपूजा असेल, मग तेव्हा वडाची पूजा वगैरे, की तुळस आहे बा, पिंपळाचं झाड आहे. ऑप्शनल व्हॅल्यू, सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम इट इज इन द नेचर. सो सध्या तरी आपल्याला एखाद्या प्लांटची किंवा एखाद्या ॲनिमलची आपल्याला इम्पॉर्टन्स नाही, बट दॅट पर्टिक्युलर प्लांट ऑर द ॲनिमल मे बिकम ऑर मे बी अ कॉज ऑफ रेमेडी फॉर एनी डेंजरस डिसीज इन द फ्युचर. सो ऑप्शन म्हणून आपण त्याला ठेवणं म्हणजे आवश्यक आहे. सो वी हॅव टू प्रोटेक्ट इट. अँड लास्ट वन, दॅट इज द रिकॅप. सो रिकॅपमध्ये काय, वाईल्ड लाईफ म्हणजे काय, इन शॉर्ट, की जे सर्व जे फ्लोरा फोना आहे विच वी कॅन फाइंड इन द फॉरेस्ट, इट इज कॉल्ड ॲज द वाईल्ड लाईफ. त्याचे एम्स काय, नंबर 1, टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व रेअर स्पीसीज. सर्व स्पीसीज ह्या रेअर आहेत, एक्सटिंक्ट होण्यापासून त्याला वाचवणे. त्यानंतर टू प्रिझर्व द ब्रीडिंग स्टॉक. ब्रीडिंग स्टॉक जर असेल तर आपण त्याला म्हणजे त्याची आपण संख्या वाढवू शकतो. त्यानंतर टू प्रिव्हेंट डिफॉरेस्टेशन, टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर, आणि टू स्टडी द इकॉलॉजिकल रिलेशनशिप्स. अँड रिगार्डिंग द नेसेसिटी, फर्स्ट ऑन कन्झम्पशन व्हॅल्यू, म्हणजे ऑल दॅट थिंग्स विच आर डायरेक्टली कन्झ्युमिंग. मध असेल, काही फळं असतील, काही तुमचे हे असेल, ग्रेन्स आहेत, हे सर्वच्या सर्व गोष्टी आहेत विच आर फ्रॉम द कन्झम्पशन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर इकॉनॉमिक व्हॅल्यू, विच इफ वी आर युझिंग इट फॉर द पर्पज ऑफ इकॉनॉमी, ते जे सहज आहे ते जर आपण विकलं, सो इट इज इकॉनॉमी. काही फ्रूट्स आहे ते आपण विकले, सो इट विल बिकमिंग द इकॉनॉमिक व्हॅल्यू. देन बॅलन्स ऑफ द नेचर, म्हणजे वाईल्ड लाईफ जर आपण प्रॉपरली कन्झर्व केली तर ती त्यांची एक स्वतःची त्यांची रेग्युलेटिंग सायकल आहे. ॲक्च्युली ह्युमन बिंग्स वी आर एंटरिंग इन टू द हॅबिटॅट ऑफ ॲनिमल. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो बा एखाद्या टायगरने आपल्याकडे येऊन किल वगैरे केलं, ॲक्च्युली वी हॅव ऑलरेडी एंटर्ड इन टू देअर हॅबिटॅट, आणि ती हॅबिटॅट आपण जे म्हणतो आपण एन्क्रोचमेंट, अतिक्रमण, ते आपण कंटिन्यू करतोय. जेव्हा त्याला फूड मिळत नाही तेव्हा तो आपल्या एरियामध्ये एंट्री करतोय. सो इट मे बी द डिअर और इट मे बी द टायगर. त्याच्या एरियात जर त्याला प्रॉपर फूड मिळालं तर तो आपल्या ॲग्रिकल्चर लँडकडे तो एंट्री करणार नाही. सो टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. देन जेनेटिक रिसोर्स, वी हॅव टू प्रोटेक्ट द स्ट्रॉंग जीन्स. आणि वाईल्डमध्ये जे जीन्स मिळतात ते जीन्स म्हणजे स्ट्रॉंग आहे. दॅट मीन्स इफ यू हॅव ऑब्झर्व द टायगर, जर तुम्हाला कधी चान्स आला असेल तर, ऑफ एनी झू, सर्कस आउट द फॉरेस्ट, सो फॉरेस्टचा जो असेल, सो इट इज शुअरली इट इज विथ द दॅट स्ट्रॉंगेस्ट जीन्स ॲपिअरन्स, ते त्याचं ओळखू आपल्याला येते. देन ॲस्थेटिक एन्जॉयमेंट,
that means the that is beauty. सपोज जिराफ ॲनिमल आहे, त्यासारखे ॲनिमल बघण्याकरता आपण जाणार, किंवा एखादी वॉटर बॉडी आहे विच इज विथ दॅट रिच क्वांटिटी ऑफ फिश आहे, फ्लोरा आहे, त्याला आपण व्हिजिट करायला आपण जाऊ. देन अनदर वन दॅट इज एज्युकेशन फॉर द स्कूल्स अँड कॉलेजेस स्टुडंट्स. त्यानंतर सर्व्हायवल व्हॅल्यू, बिकॉज सर्व्हायवल ऑफ द वन ॲनिमल इट इज डिपेंड ऑन द अनदर ॲनिमल. तो प्लांट असेल किंवा तो ॲनिमल असेल, या सर्वांचं एकमेकांशी कनेक्शन म्हणजे राहते. से फॉर एक्झाम्पल, वेल नोन एक्झाम्पल, इट इज द इन्सेक्ट अँड द फ्लॉवर किंवा प्लांट. म्हणजे पॉलिनेशन इट इज डन बाय द इन्सेक्ट. देन सायंटिफिक व्हॅल्यू, इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑन डायरेक्टली ऑब्झर्विंग ऑन द ॲनिमल. आपण त्याचं कनेक्शन याच्यासोबत लावू शकतो. म्हणजे प्लांटवर ॲनिमलवर इफेक्ट काय होतो, अँड इफ ॲनिमल्स आर गेटिंग अफेक्टेड, सो ॲट द टाइम इट विल अफेक्ट द ह्युमन बिंग ऑल्सो. हे आपण कनेक्शन त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. देन ब्युटी, वाईल्ड लाईफ इट हॅज इट्स ओन ब्युटी. देन सोशल व्हॅल्यू, देर आर सो मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स विच आर हॅव्हिंग द सोशल व्हॅल्यू. समाजात त्याला एक स्थान आहे. अँड ऑप्शनल व्हॅल्यू, दॅट मीन्स प्रेझेंटली बा एखादा ऑर्गॅनिझम असेल की ज्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स काही नाही, बट दॅट ॲनिमल मे ऑर दॅट ऑर्गॅनिझम मे बिकम may work as a we can say remedy for any dangerous, we can say, disease. Then for this I have used the book Ecology by Aurora MP. Thanks.